नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ. तर मी आता असे सोमनाथमध्ये आणि आज हा सोमवार मरणाची गर्दी चालली आहे बाहेर. नशीब आम्ही काल संध्याकाळी दर्शन करून घेतलं, नाही तर काय आता खरा नाही होता. जबरदस्त म्हणजे जबरदस्त गर्दी झाली आहे. तर आता आम्ही निघालो फिरासाठी, साईट सीन करून निघालो. पाहिजे हो भाई, 500 रुपये घेऊन चाललो आमका. 500 रुपये दोघांसाठी. किती 14 काय किती साईट सीन होत. कारण की आम्ही दुपारी द्वारक्याची बाहेर दुपारी 1 वाजताची ट्रॅव्हल्स बुक केलं द्वारकेसाठी. म्हटलं आता 3 तास 4 तास करायचं काय, तर साईट सीन करून घेतो. कारण की मंदिरात आता बाहेर टाकत लाईन होती, म्हणजे विचार करू शकता काय गर्दी आहे जबरदस्त. ट्रॅव्हल चालली दुसरीकडे जाणार आहे ॲक्च्युली. पुण्यात जातली. आता आम्ही साईट सीन करून जातो. तुमका दाखवत आहे काय काय साईट सीन म्हणजे 14 इथं. ये भाई आहे, हा भाई आहे, याने आम्हाला घेऊन आलाय 500 रुपयात. याचा नंबर देऊन ठेवतो, तुम्हाला कधी आलात तर याला नक्की भेटा. 3232 हा तुम्हाला कमी किमतीत फिरवेल इकडे. हा भाई फिराय का ना तो इधर मेरे व्ह्यूअर्स को. आता आम्ही पहिल्या साईट सीनकडे गेलो, भालका तीर्थ मंदिर. आता जातो आतमध्ये. भजन चालू आहे भालका देवी मंदिरात. जाय ना, माझं काय नाही होत, कपडेच होत. प्रत्येक दुकानात 14 काय दाखवता नंतर एरिया बघून. या भालिका देवी मंदिरचा ना, या श्रीकृष्णाचा अवतार आहे समाजला. आणि यांची एरिया ना, मंदिरं पण 1 नंबर बांधले नाहीत. आणि एरिया किती किती मोठे, बाप रे. अख्खो गाव त्याच्यात यावं पूर्ण. एवढी जागा ठेवल्याने या, म्हणजे पुढे भविष्यात काहीतरी मोठा काहीतरी करूचा आहे काय या दृष्टिकोनातून. नाही तर आमच्या यासाठी एवढीचे जागा असतात आजूबाजू पैसे तरी. आणि भयानक मोठी मोठी ही बघू शकता तुम्ही, केवढी मोठी मोठी जागा. बाबा माझ्या बघून चक्क हैराण होऊ झाल्या. आता येलो आम्ही दुसऱ्या बालगंगा सर मधीच ती बघा शंकराची पिंडी जी आहे ना, ती मधी जा एकदम बघू शकताच. थांबा तुमका दाखवतोय. ही बघा दिसली काय चमत्कार आहे ना. फिरण्यासारखी जागा भरपूर. आता टाइम गावलो म्हणून आम्ही फिरतो, नाही तर आमका सगळा चुकला असता. बघा हे मरीन ड्राईव्ह आणि कसे केलेले आहेत तसे चिवला बीच आणि असत ना तसे. आणि मध्ये पहिली वाळू पण वेगळी आहे जरा ठिकाणाला. बाळगंगा पहिली वाळू एकदम म्हणजे जाड जाड आहे. आणि 2 पिंडे होते शंकराचे. आता चाललो आम्ही तिथे आहे साईड टेम्पलकडे. साईड टेम्पल तिसऱ्या साईड टेम्पलकडे चाललो. ह्या तिसरा मंदिर आहे, याचे पण बघू शकता तुम्ही साईडला किती जागा वगैरे आहे. स्पेस मस्त मोठी जागा. पार्किंगची तर सोय मस्तच केलेली आहे बघा. किती हा पार्किंगसाठी जागा बाबा माझ्या. आता इलो आम्ही चौथ्या आहे का
तीर्थाक, गीता मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, कृष्णचरण पादुकाची, बलदेवची गुफा, गोलोक काठ, काशी विश्वनाथ मंदिर, महाप्रभूची बेटकरी, भीमनाथ मंदिर अशी 7 मंदिरं असत. त्यांका आता आम्ही विजिट देऊ केलं. ह्या पहिला असा गीता मंदिर. वा, पाहनो तो कोण आहे? सोडून तुका पाहण्यात दाखवलं ना. हाय सात. आता हा दुसरा बलदेवजी मंदिर, बलदेवजी की गुफा. खडे खाली हा बाबा माझ्या. विघ्नराजं नमाम्यहं हर हर बम 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 बोलें ओम पंचानंदं महाभागं सुतिकागाणमर्दकं जगकमंतरवदनं विघ्नराजं नमाम्यहं हर हर बम बम. तिसऱ्या मंदिरात गेलो. हा, लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण मंदिर. ओम नमो भगवते वासुदेवताय नमः. ओम भगवते वासुदेवताय नमः. ह्या लक्ष्मीनारायण मंदिर आहे ना, ह्या लाल असा जुन्या दगडात कोरलेला असा मंदिर, मस्त छोटासा. आणि आता ह्या खायचा काशी विश्वनाथ महादेव. शुभम तुका जाऊचा वाराणसी. हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, उमापती महादेव. काशी विश्वनाथच्या बाजूलाच आहे विष्णू चरण असत. हे 25 रुपये लागतात आतमध्ये फुल आणि पाणी अर्पण करूसाठी. 25 रुपये. हां, विष्णू चरणच, विष्णू चरण. ते बघ आतमध्ये जायचं आहे. चौथा विष्णू चरण पण 25 रुपये आतमध्ये या करूचे लागत. टोकन आणूचं लागतं, बाहेर न जा. यांचं बघ हर घरचा तरी हा महाप्रभू. काय आता दर्शन? हां, बैठक जी के दर्शन. हा, या बघा मी वाचलेलं आहे बाहेर, बैठक जी के दर्शन. व्हिडिओग्राफी मना आहे. हां, फोटोग्राफी मना आहे मंदिरात. आता इलो 5व्या ओंकारेश्वर महादेव. हे मंदिरच मंदिर आहे. ओंकारेश्वर महादेव की जय.
हे आमचे मालक चालत आहेत पुढे, जे आम्हाला इथे पवित्र स्थानी घेऊन आले आहेत आपल्या स्वखर्चावर. हे आमचे मेन मालक आहेत, जे आम्हाला इकडे लांब 1200 किलोमीटर 1200 किलोमीटर घेऊन आले आहेत. पक्ष्यांसाठी पाणी बिणी ठेवलं नाही. नदी आहे बाजूक. हर हर महादेव. हे पण एक मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भीमनाथ महादेव. सोमनाथ नाही, सोमनाथ एक झाला. बंदा. भीमनाथ महादेव. ही छोटा मंदिर आहे. पिंडी बाबा पण पिंडी केवढी आहे बापरे. आंबा दाखवते तुमका खायला. आता ही अहिले आतमधली सातवली आमची मंदिरं फिरान झाली. एरिया म्हणजे यांनी मस्तच काम केल्याने आहे. एक नंबर. देवस्थानासाठी जागा ठेवल्याने आहे. गव्हर्नमेंटला मागून माणूस आला का. खूप मोठी जागा. छोटी छोटी मंदिरं पण त्याच्या बाजूची स्पेस आहे ना. आता ही बघा एकदम मस्त नदीच्या काठी एकदम. हे बघा ह्या नदीच्या काठी हे जो संगम थंय होता. आता तुमका थंय संगमवर पण घेऊन जातोय. हे बघा किती भारी काम केल्याने. या नदी पण एकदम भारी. मासे बिसे पण होत. आता थंय घेऊन जातोय तुमका त्रिवेणी संगमवर. थंय एक मंदिर आहे. आता इलो आम्ही कामनाथ महादेवकडे. आणि त्याच्या बाजू गौशाला पण आहे. गौशालेत काय हा काय जाऊन बघतोय. कशा गौशालेत जाते. आता गौशालेत काय हा काय बघूया. गाई बी पाळल्या नाही आहेत. अरे गौशाला कोणी नाहीये. कोणच नाही. नावा बिवा ठेवलं नाही पण हे कोण नाही. आता आतमध्ये जातोय. गौशाला सोमनाथ कामनाथ महादेव. मंदिर मोठं आहे. कामनाथ महादेव गंडी बाबा. प्रभु सबके भी जाइए ताकि दूसरे लोग भी आ सके. सभी मनोकामना है अपने मन में महादेव से प्रार्थना कर लीजिए. मनोकामना को पूरी करते हैं इसलिए महादेव का नाम कामनाथ महादेव है. જે પણ મનોકામના હોય તમારા મનમાં મહાદેવને પ્રાર્થના કરી લેજો. મનોકામનાને પૂર્ણ કરે છે એટલે મહાદેવનું નામ કામનાથ મહાદેવ છે. आद्य गुरु शंकराचार्य जी का मंदिर.
अरे आतमध्ये शॉपिंगसाठी पण आहे. देख लो साइड पर चाहिए ले जाओ, 100 वाले, 50 वाले, 150 वाले. हा, एकदम भारी रे. लक्ष्मी माताजी, सरस्वती माताजी, गुरु शंकराजी, स्वामी, गुफा गुफेत जाऊया आता. आधी शंकराचार्यजीची गुफा, गुफेमध्ये आलेलो आहे आम्ही. गुफेमध्ये कुठे काय आहे? अरे लाईनीत राहावं लागणार आहे. हो गया लाईनीत राहावं लागणार. आराम से धन्यवाद. हा. आम्हाला पण नाही माहिती. गुफेमध्ये प्रवेश केलेलो असा आम्ही. गणपती देवाचे दर्शन. आणि शंकराचार्यजी हे गुफा आहे इथे. आदि शंकराचार्यजी. ये कौन से यंत्र है? ये लक्ष्मी जी का यंत्र है, श्री यंत्र. और एक पूर्ण अवतार भगवान नारायण. या चला काका, आम्हाला जाऊ द्या. कसला गुफेत गरम होता बापरे. बघू नका, घाम फुटलो. अरे बघ आता भाऊ, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर. अरे सगळे 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग होत आहे. हे तू घेत? हा तुझी शूटिंग करते मी. चल. ओम महादेवाय नमः शिवाय नमः हर हर महादेवाय. सगळं म्हण काहीतरी मनातल्या मनात म्हणता. आमचे स्पॉन्सर आता सगळीकडे 12 ज्योतिर्लिंग गंगाजल चढवतात आता. मस्त 12 ज्योतिर्लिंगा भेटली. त्यामुळे आम्ही गंगाजल चढवून घेतलो हातीबरोबर. सोमवार पुन्हा मस्त काम झालं. आता इलो आम्ही हिरण, कपिला, सरस्वती, त्रिवेणी संगम. बराच काय काय आहे. आता त्रिवेणी संगम घाटवर इलो आम्ही. तो आहे समुद्र समोर. आणि हा त्रिवेणी संगम घाट. काय माहिती. अरे कोणाक तरी विचारूया. फोटो काढचल आता. ह्याच्या आधी जर आम्ही गेलो ना तर मस्त की 12 ज्योतिर्लिंगा भेटली. तर आम्ही गंगाजल चढवून घेतलो कारण की सोमवार पण आहे मस्त. आणि आधीबरोबर 12 ज्योतिर्लिंगा पण झाली या दृष्टिकोनातून. आता इलो आम्ही घाटार. त्रिवेणी संगम हा पण घाट काही दिसणार, त्रिवेणी काही दिसणार नाही.
हाय आजूबाजूची मंदिरं पण आहेत घाटावर. या राम मंदिर आहे, श्रीराम मंदिर. जाऊया राम मंदिरात आता. हे बघा राम मंदिर. हा बघू मग होता एवढा ऊन आहे. मध्ये राम लक्ष्मण आणि सीता. राम लक्ष्मण सीता दाखवू नको. राम लक्ष्मण सीता दाखवू नको. त्रिवेणी माताजी का मंदिर. माताजी का मंदिर मध्ये जाऊया. त्रिवेणी माताजी का मंदिर. चला दर्शन करून घ्या. अरे जाऊया. हे बघ सत्यनारायण मंदिर. बंद हा बंद आहे गाड्यावाल्यानी. ऐका सत्यनारायणाची कथा. गाणं आठवलं माका. आपल्याकडे पूजा संपल्यावर लागता याची आपण पूजा करतो. माझा असो अंदाज आहे की म्हणजे 12 तर बघ आपण ह्या करतो घाटावर आपल्याकडे कसा करतो तसा बहुतेक हे करीत असतले. म्हणजे विधीचे कार्यक्रम शेवटचा मंदिर होत असतले. पण माका काय माहिती होता. सकाळी विचारलंय तेव्हा पण तू आपले लोक बसल्यात मी असं डायरेक्ट. पण आपली 1 वाजताची या ना गाडी मतलब बसून काय करणार तिथे. ते जरा फिरून येऊया. केदारनाथ ना हे बघ कुत्री. मंडेश्वर मंदिर. मंडेश्वर महादेव लादी असली तापली आहे ना मित्रांनो जबरदस्त. काय माहिती पुजारी जातात मग तुका जाऊ काय. होय ह्या बघा मंदिर किती मित्रांनो किती गरम होता मरणाचा. तरी पण तुमच्यासाठी घामाघूम ब्लॉग झाला. तुमच्यासाठी मी असे व्हिडिओ आणत असते. त्याच्यासाठी 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब तुम्ही अवश्य करू शकतास याची मी आशा बाळगतोय. आणि मी असे व्हिडिओ करीत राहतोय. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करीत राहा. पाठबळ करू शकता. आर्थिक पाठबळ नको. लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे व्हिडिओ नवीन तुमच्यापर्यंत पोचवीत जाईन. बघू शकता तुम्ही किती काम उतरता मरणाचं. आणि हे एकदम बीचच्या बाजू असल्यामुळे आहे ना
मरणाचा उकाडता वारा पण तसा, पण वाऱ्या एवढा काय ह्या नाही, कसला तापता. आता जातो दुसऱ्या आणि खायचा रवला काय बघतो. 14 सांगितलेलं त्यांना. ह्या बघा तुमका मग अशी बोललेलं आहे ना, हे सगळे ती पण होत असतले. हे बघा सगळे पांढरे कपडे घालून येतात, म्हणजे रैफिलीचे कार्यक्रम होतात. फोटो आपण स्क्रीनशॉट मारू, सिनेमॅटिक मध्ये हे नाही होत. आता आमची सगळी मंदिरं फिरायला झालेली आहेत फायनली, आणि आता आम्ही जातो जेव, कारण की अजून आमच्याकडे किती तास, 1.5 तास बाकी आहे. म्हणजे आमची गाडी बस येऊ तोपर्यंत आम्ही जेवण येतो. यानं सांगितलं ना, एक सजेस्ट केलं ना की अमुक अमुक थंय जा, म्हणजे स्वतःच घेऊन जाता तर जेवण चांगला भेटतं, म्हणून त्याच्या आशेत चाललो. तो काही घेऊन जायत थंय, एक्स्ट्रा देऊचेच पैसे फक्त. थांबतलो आधी माराने, थांबतलो तर इम्पॉर्टंट आहे. परत नाही तर आणि काही रिक्षा शोधित राहू झाला, आणि परत तो आवाजच्या सवा सांगतो या सोडून जेव. हे का चांगलं थांब म्हणून जेवतो आणि ह्याच्याच बरोबर येतो. त्याला जातो त्या हॉटेलवर. ह्या बघा, ह्या माधव हॉटेलला दिलं जेव का मी. आता वेटिंग बघतो. अरे बसान बिसान खाऊ का बाहेर, बसा बिसायची जागा होती. संख्यांकडची आठवण झाली, अशी संख्यांकडे ह्या होती खाट. आता येऊन जेव बसलो. 170 रुपये थाळी आहे अनलिमिटेड, आणि दोघांची एक शेअरिंग करू शकत नाही म्हणून आधी सांगितलं. नाही तर कारण की खूप होतला मोठा, तुमका इला दाखवतो केवढी मोठी थाळी होतली आता 170 रुपयाची. मला काउंटर AC आहे जरा, त्यामुळे मला जरा बरं वाटतं. उमरातनं फिराने येऊन ना जरा वाईट इंडेक्स म्हणून AC आहे, बाकी काय नाही. बघू येऊन थाळी दाखवतो तुमका. त्या बघा एवढ्या पुढ्यात आणून ठेवल्या ना, ते भाजी होत आणि हे सॅलड आहे. तुमका काय काय व्हाया का चमच्याने का ताटात घेऊ सांगले ना. ये 2 थाली काय म्हण रे, हे बघा एवढा आता मी सध्या तरी आता माझ्या ताटात घेतलेला. चपाती पण अनलिमिटेड, भाकरी भाजी होय तेवढी अनलिमिटेड, आणि हे म्हणजे लोणचा बिंचा ह्या काय काय आणून ठेवल्या नाही मारणाचा, ह्या अनलिमिटेड. काय काय म्हणून खाताला टेस्ट करतं या क्या बघू सांगतंय खायचा भारी आणि खायचा नाही का. जेवण ओव्हरऑल झालं आमचं आता, चांगला होता, मस्त बरा होता जेवण. ओव्हरऑल चांगला आणि टेस्टी होता, मस्तपैकी जेवलं. 360 रुपये बिल झालं, 360 रुपये बिल झालं. 2 थाळी आणि 1 पाणी बॉटल. कसं चांगलं आणि अनलिमिटेड, त्यामुळे ट्राय करू शकतास कधी गेलं असतं माधव हॉटेल. आता जेवण देऊन आम्ही आता बसमध्ये गेलो. आमच्या बस हा गुरु माऊली, आणि त्याचे सीट असतात आतमध्ये. आमची लोअर आहे, सामान विमान ठेवलं आणि पुढे येऊन बसलो, कारण की अजून AC बीसी चालू नाही केलं नाही, त्यामुळे मरणाचा गरम होता. आणि 1 वाजता सुटलेली आता वाजता फक्त 12:15. पाऊण तास करायचा काय म्हणून आई पुढे येऊन बसलो. जरा दरवाज्यातनं हवा तरी येता, भरता की काय माहिती नाही. आता लवकर भरा होई, म्हणजे लवकर सोडतील. बघू शकता तुम्ही कसली सोडून जाते ना. द्वारकेत पोहोचतो टाइम 6 वाजता सांगितलं ना, बघू किती वाजता पोहोचवता तो. बसमध्ये काय एवढा इंटरेस्टिंग काय नाही, कारण पुढे नाही ते जाऊ देऊचे बसा. त्यामुळे मी ब्लॉग एडिटिंग करतो आहे, कारण की पहिले पण ब्लॉग एडिटिंग करूचे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवूक जाऊ दिले टाईम टू टाईम. जेवढे तर येतात. चला तर मग ब्लॉग हेच एंडिंग करतो आहे. या चॅनलवर नवीन असतात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको. आणि जय सोमनाथ.